إذ يغشيكم النعاس أمنة منه وينزل عليكم من السماء ماء ليطهركم به ويذهب عنكم رجز الشيطان وليربط على قلوبكم ويثبت به الأقدام إذ يوحي ربك إلى الملائكة أني معكم فثبتوا الذين آمنوا سألقي في قلوب الذين كفروا الرعب فاضربوا فوق الأعناق واضربوا منهم كل بنان ذلك بأنهم شاقوا الله ورسوله ومن يشاقق الله ورسوله فإن الله شديد العقاب ذلكم فذوقوه وأن للكافرين عذاب النار يا أيها الذين آمنوا إذا لقيتم الذين كفروا زحفا فلا تولوهم الأدبار ومن يولهم يومئذ دبره إلا متحرفا لقتال أو متحيزا إلى فئة فقد باء بغضب من الله ومأواه جهنم وبئس المصير فلم تقتلوهم ولكن الله قتلهم وما رميت إذ رميت ولكن الله رمى وليبلي المؤمنين منه بلاء حسنا إن الله سميع عليم ذلكم وأن الله موهن كيد الكافرين إن تستفتحوا فقد جاءكم الفتح وإن تنتهوا فهو خير لكم وإن تعودوا نعد ولن تغني عنكم فئتكم شيئا ولو كثرت وأن الله مع المؤمنين. जेव्हा अल्लाहनं तुमच्यावर झोपेच्या गुंगीचं पांघरून घातलं, ज्यामुळे तुम्हाला समाधान लाभलं, अर्थात भीती नाहीशी झाली, आणि आकाशातून पाण्याचा वर्षाव केला यासाठी की तुम्हाला स्वच्छ पवित्र करावं आणि सैतानाच्या गलिच्छतेपासून तुम्हाला वाचवावं आणि तुमची मनं आपापसात बांधलेली आणि जुळलेली राहावीत आणि पाय देखील चांगले स्थिर करावेत. जेव्हा तुमच्या पालनकर्त्यानं फरिश्त्यांना आदेश दिला की मी तर सदा सर्वदा तुमच्या सोबत आहे, तेव्हा तुम्ही इमानधारकांच्या हृदयांना एकसूत्री राखा. मी काफीर लोकांच्या मनात भय निर्माण करीन, मग तुम्ही यांच्या मानांवर घाव घालून डोकी उडवा आणि यांच्या शरीराच्या प्रत्येक सांध्यावर घाव घालून त्यांचं शरीर खिळखिळं करून टाका. अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांविरुद्ध उभे राहणाऱ्यांचा असाच शेवट व्हायचा होता. आणि प्रत्येकानं हे जाणून घ्यावं की जो कोणी अल्लाह आणि त्याच्या पैगंबराच्या विरोधात उभा राहील तर खचितच अल्लाहच्या सख्त पकडीशी त्याची गाठ पडेल. आता ही शिक्षा भोगा, नंतर काफिरांकरता आगीचा अजाब तयार आहे. हे इमानधारकांनो, जेव्हा तुम्ही काफिरांच्या मुकाबल्यात युद्धासाठी भिडाल तर मग त्यांना कदापि पाठ दाखवू नका. युद्धप्रसंगी डावपेच म्हणून लढाईचा पवित्रा बदलणं किंवा आपलं सैन्यबल आणून हल्ला केल्याशिवाय जर कोणी लढाई सोडून शत्रूला पाठ दाखवेल तर त्यानं अल्लाहचा प्रकोप कमावला आणि जहन्नममध्ये आपलं ठिकाण बनवलं. आणि हे परत फिरणं फारच वाईट झालं. तुम्ही यांना ठार केलं नाही तर अल्लाहनं यांना ठार केलंय. आणि हे पैगंबर, तुम्ही वाळू फेकली नाही, परंतु अल्लाहनं हे खडे त्यांच्यावर टाकले. आणि हे अशासाठी झालं की सर्वश्रेष्ठ अल्लाहनं ईमान राखणाऱ्यांची उपकार करून वैशिष्ट्यपूर्णरित्या कसोटी घेतली. निस्संदेह अल्लाह तर प्रत्येक अवस्थेत खूप ऐकणारा आणि खूप जाणणारा आहे. ही घटना तर घडून गेली, परंतु ऐकून ठेवा की अल्लाह इन्कारी लोकांच्या प्रत्येक कारस्थानास अपमानित करील. जर निर्णय इच्छित असाल तर तुमच्या विरोधात इमानवाल्यांना विजय प्राप्त झाला
आणि जर आताही तुम्ही थांबलात तर तुमच्या हिताचं आहे, आणि जर पुन्हा अशी हरकत केलीत तर उत्तरादाखल आम्ही आपला डाव निश्चित चालवू, आणि तुमची समूह संघटना कितीही जास्त असो तुम्हाला लाभ देणार नाही, कारण अल्लाह तर ईमानवाल्यांच्या बरोबर आहे.